नमस्कार मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राघव जान्हवी भाग 9. दुसरीकडे जान्हवीसारखा राघवचाच विचार करत होती. ती नशेत असताना त्याने स्वतःवर ठेवलेला संयम यामुळे तिला राघव जास्तच आवडायला लागला होता. परंतु तिला आठवते की आपण इथे राघवशी बदला घेण्यासाठी, त्याला त्रास देण्यासाठी आलो आहोत. त्याने जे 7 वर्षांपूर्वी केले त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी. परंतु आता ती राघववर प्रेम करायला लागली होती. आधी तिला राघव मुलींच्या भावनाशी खेळणारा प्लेबॉय वाटत होता, पण आता एवढे दिवस त्याच्यासोबत राहून तिला राघवची दुसरी बाजू देखील समजायला लागली होती, जी तिला आवडत होती. रात्री ती जी काही त्याच्यासोबत वागत होती ते सगळे आठवून तिचे गाल अधिकच लाल होत होते. राघव तिच्यासोबत फ्लर्ट करतो, पण त्याला देखील ती आवडते की तो फक्त टाइमपास करतो हा विचार करून ती पुन्हा नाराज होते. पण ते काहीही असले तरी त्याच्यासोबत तिला खूप छान वाटायचे. त्यांची नोकझोक, भांडणं, एकमेकांना ॲटिट्यूड दाखवणं या सर्वांची तिला आता सवय व्हायला लागली होती आणि तिला तो नेहमी त्याच्यासोबत पाहिजे होता. पण तो जवळ आला की तिला सुचणेच बंद व्हायचे. त्याचा स्पर्श तिला सर्व काही विसरायला भाग पाडत होता. त्याचा स्पर्श आठवून आताही तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. इकडे राघव देखील जान्हवीबद्दल तेच सर्व फील करत असतो. त्याच्या मनाने तर तिला त्याचेच मानले होते. म्हणूनच तो कधीच स्वतःला तिच्या जवळ जाण्यापासून अडवत नव्हता. परंतु त्याचा भूतकाळ त्याचा पिच्छा सोडत नव्हता. सानियाला त्याला अशी शिक्षा द्यायची होती जी कोणत्याच जन्मात ती विसरणार नाही, पण ती त्याला सापडतच नव्हती. मोहितलाही तो प्रत्येक शक्य असलेल्या गोष्टी अडकवत होता, पण तो त्याच्या घरातलाच व्यक्ती असल्याने अजून त्याचा मृत्यूपर्यंत राघव पोहोचला नव्हता. आणि ती मुलगी जिच्यासोबत तो त्या रात्री नशेत होता, तिच्यासोबत त्याने काही केले होते की नाही हेच त्याला आठवत नव्हते. परंतु तिचे रडणे आणि मला सोडा, मला सोडा म्हणणे सारखे त्याच्या कानात घुमत होते. ती मुलगी देखील त्याला कधीच भेटली नाही. ती वेश्या होती की दुसरं कुणी हे देखील त्याला माहीत नव्हते, कारण त्यानंतर त्याच्यासोबत एवढे सारे घडून गेले. त्याच्या घरच्यांनी त्याला खोटे आरोप करून घराबाहेर काढले. सानियाने त्याच्यावर कितीतरी दिवस नशा देऊन जबरदस्ती केली आणि नंतर झालेला ॲक्सिडेंट, स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी केलेली मेहनत, हे सर्व त्याच्या डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे पुढे सरकत होते. पण जान्हवीच्या स्पर्शात त्याला नेहमीच त्या मुलीची आठवण यायची. जान्हवीला मिठीत घेतल्यावर, तिला किस करताना त्याला नेहमी असे वाटायचे की हे आपण जान्हवीसोबत आधीही केले आहे. त्याचे मन त्याला सांगत होते की ती जान्हवीच आहे. म्हणून त्याने पुन्हा एकदा त्या रात्री त्या हॉटेलमध्ये कोण कोण आले होते याची माहिती काढायला राकेशला सांगितले होते. आणि आता त्याला समजले होते की त्या रात्री जान्हवी देखील त्या हॉटेलमध्ये थांबली होती. म्हणूनच राकेशने दिलेली फाईल वाचताना त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. फक्त आता हे जान्हवीकडून कन्फर्म करून घ्यायचे होते, पण कसे ते त्याला समजत नव्हते. एवढे सगळे त्याच्या आयुष्यात घडल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे त्याचा स्वभाव क्रूर झाला होता. त्याच्या आड येणाऱ्या कुणालाच तो सोडत नव्हता, मग तो मुलगा असो की मुलगी, त्याच्याकडे भेदभाव नव्हता. या सर्व गोष्टींमध्ये त्याच्यासोबत सर्वात चांगली घडलेली गोष्ट म्हणजे जान्हवीचे त्याच्या आयुष्यात येणे. तिच्या जवळ असताना त्याला एक वेगळीच शांती भेटायची. तिला तासनतास पाहत राहावे वाटायचे. ती त्याच्या आयुष्यात आलेली एक नटखट वाऱ्याची झुळूक होती. यावेळी राघव सिंग त्याच्या केबिनच्या दरवाजाजवळ उभे राहून घड्याळात वेळ बघत होता. केबिनचा दरवाजा उघडताच तो कुणाला तरी धडकतो. जेव्हा तो एखाद्याशी टक्कर झाल्याची पाहतो तेव्हा त्याला खूप राग येतो आणि तो रागाच्या भरात ओरडणारच असतो. परंतु तो पाहतो की ज्याच्याशी टक्कर झाली ती जान्हवी आहे आणि त्यामुळे जान्हवी खाली पडणार आहे. ती खाली पडायच्या आधीच राघव पटकन जान्हवीला पकडतो. तिला पकडण्याचा प्रयत्न करत असताना दोघेही खाली पडतात. यावेळी जान्हवी खाली आणि राघव तिच्यावर होता. चुकून त्यांचे ओठ एकमेकांना स्पर्श करतात. जान्हवीचे डोळे मोठे होतात. राघव जान्हवीच्या स्पर्शामध्ये हरवून जातो. तो जान्हवीच्या ओठांवरची पकड अजूनच घट्ट करतो आणि तो तिच्या ओठांना किस करू लागतो. राघवच्या या कृतीने जान्हवी घाबरली. याची तिला भीतीही वाटत होती. दोघांनाही या स्थितीत कुणी पाहिलं तर त्यांना काय वाटेल, या दोघांची कंपनीत काय प्रतिष्ठा राहील. पण या गोष्टीचा राघवला काहीच फरक पडत नाही. जान्हवीच्या ओठांचा रस पिण्यात इतका मग्न होतो की जान्हवीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्याला कळतही नाही. राघवच्या जेव्हा लक्षात येते की जान्हवीला श्वास घेण्यास त्रास होत आहे, मग तो तिला कुठे सोडून देतो. तोपर्यंत जान्हवीचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. दीर्घ श्वास घेऊन ती तिच्या वेगवान श्वासांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळाने तिचा श्वास नियंत्रणात आल्यावर ती राघवकडे पाहते आणि त्याला तिच्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करते. पण राघवची जान्हवीवरची पकड मजबूत होती.
एक क्षणही वाया न घालवता राघव पुन्हा एकदा जान्हवीच्या लाल झालेल्या ओठांवर ओठ ठेवतो आणि तिच्या ओठांचा रस पिऊ लागतो. जान्हवी राघवपासून दूर जाण्यासाठी प्रयत्न करते, पण हळूहळू तिला राघवच्या किसची नशा चढू लागली आणि तिचे हात यावेळी राघवच्या केसांतून वाहू लागले. दोघेही जणू एकमेकांच्या ओठांतून सगळा रस पिऊनच राहतील असे खूप खोलवर आणि उत्कटतेने किस करत होते. जवळपास 20 मिनिटांनी दोघेही एकमेकांच्या ओठांचा रस पिऊन एकमेकांना सोडतात. आणि मग जेव्हा जान्हवीला कळते की ते दोघे कुठे आहेत आणि कोणत्या परिस्थितीत आहेत, मग ती पटकन स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि राघवला तिच्यावरून ढकलते. त्यामुळे राघव जान्हवीपासून दूर जातो. जान्हवीने तिला असे ढकलल्यामुळे राघवला खूप राग येतो आणि तो जान्हवीकडे पाहतो. जान्हवी त्याच्याकडे असे बघून घाबरते. जान्हवी पटकन उभी राहते आणि तिचे कपडे सरळ करते. तिचे केस सरळ करते आणि ती राघवकडे पाहते आणि राघवला रागवत म्हणाली, "सर, तुम्ही कुठेही सुरुवात करता, तुम्हाला थोडीशीही लाज वाटत नाही का?" तर राघव ही जान्हवीचे म्हणणे ऐकून जान्हवीकडे रोखून पाहतो आणि म्हणतो की "मिस वर्मा, कदाचित तुम्ही जास्त बोलत आहात, कारण यात तुमची जितकी चूक आहे तितकीच माझी आहे. मी तुला किस करत होतो तर तू पण मला पूर्ण साथ देत होतीस. तू पण मला थांबवू शकली असतीस." जान्हवीने राघवचे म्हणणे ऐकताच ती लाजली, कारण ती तिचीही चूक आहे. तिचं राघववर तितकंच प्रेम होतं. ती राघवला स्वतःपासून दूर ठेवू शकत नव्हती, पण तिला त्याला सांगताही येत नव्हतं. या दोघांमधील भांडणं असे सुरू होते, पण तेवढ्यात जान्हवीचा फोन वाजतो. जान्हवीने तिचा फोन चेक करताच तिच्या फोनवर तिच्या वडिलांचे नाव चमकताना तिला दिसले आणि तिला धक्काच बसला, कारण यावेळी तिचे वडील ऑफिसमध्ये होते. पण यावेळी ती तिला का फोन करत आहेत का माहीत नाही, पण जान्हवीला कशाची तरी भीती वाटू लागते. ती पटकन फोन उचलते. त्यानंतर दुसऱ्या बाजूने काही बोलले जाते, ज्यामुळे जान्हवी सुन्न होते. तिच्या डोळ्यांतून अश्रू येतात आणि फोन हातातून निसटून खाली पडतो. ती पटकन फोन उचलते आणि म्हणते की ती लवकरात लवकर शिमल्याला पोहोचते आहे. राघव जान्हवीकडे लक्षपूर्वक पाहत होता, पण राघवला जान्हवीकडून कळताच ती शिमल्याला जात आहे, म्हणून तो जान्हवीला विचारतो की "काय झालं? जान्हवी, तू इतकी घाबरलीस का? आणि फोनवर कोण आहे ज्याचे ऐकून तू घाबरायला लागलीस?" राघवने इतकं विचारल्यामुळे जान्हवी जोरजोरात रडू लागली. जान्हवीला असे रडताना पाहून राघव घाबरतो आणि तो जान्हवीला काय झाले आहे ते सांगण्यास सांगतो. मग जान्हवी राघवला सांगते की आई आणि बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे. जेव्हा राघव जान्हवीचे ऐकतो, तेव्हा तो तिला सांत्वन देतो आणि तिला छातीशी मिठी मारतो आणि तिला शांत करतो आणि म्हणतो, "बेबी, घाबरू नकोस, आता मी तुला शिमल्याला घेऊन जातो." जान्हवीने राघवचे म्हणणे ऐकताच ती शांत झाली आणि ओल्या डोळ्यांनी ती राघवकडे बघू लागते. राघव पटकन खिशातून फोन काढतो आणि कुणाला तरी फोन करतो आणि शिमल्यासाठी जेट तयार करायला सांगतो. जान्हवी ओल्या डोळ्यांनी राघवकडे पाहत असते. राघव तिच्या कपाळावर ओठ ठेवतो आणि तिला शांत करण्यासाठी बोलतो, "बेबी, तुझ्या आई-बाबांना काहीही होणार नाही, हे माझं तुला वचन आहे." जेव्हा राघव जान्हवीला सांगतो की तो स्वतः जान्हवीला शिमल्यात घेऊन जाईल, तेव्हा जान्हवी शांत होते आणि राघवकडे पाहते. राघव तिच्या कपाळांवर ओठ ठेवतो आणि तिला सांत्वन देतो की "तू इतक्या लवकर हार मानू शकत नाहीस. तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल, कारण तुझ्या आईला तुझी गरज आहे." राघवचे बोलणे ऐकून जान्हवीने होकारार्थी मान हलवली आणि मग राघवला मिठी मारली व तिथेच उभी राहिली. रात्री राघव आणि जान्हवी दोघेही त्यांच्या अंगरक्षकांसह शिमला विमानतळावर पोहोचतात. राघवने जान्हवीचा हात घट्ट पकडला होता. जान्हवी आणि राघव विमानतळावरून बाहेर पडताच कोणीतरी मागून त्यांचा फोटो काढून कुणाला तरी पाठवतो आणि हा मेसेज देखील करतो की तिच्यासोबत एक मुलगा आहे आणि अनेक अंगरक्षक आहेत. आपण काय करावे? इतके लोक असूनही आपण त्या मुलीला उचलू शकत नाही. म्हणून समोरून त्या माणसाचा मेसेज येतो, ज्याला पाहून त्याला घाम फुटतो. तो घाम पुसतो आणि "ठीक आहे" म्हणतो आणि फोन खिशात ठेवतो. जान्हवी आणि राघव जिथून गेले होते तिकडे तो बघतो. दुसरीकडे राघव आणि जान्हवी दोघेही गाडीत जाऊन बसतात. ड्रायव्हर पटकन गाडी चालवायला लागतो. काही मिनिटातच राघवची गाडी आणि इतर सर्व गाड्या शिमल्याच्या रस्त्यांवर धावत होत्या. शिमल्याच्या थंड वाऱ्याने राघवला खूप दिलासा दिला होता, कारण तो बऱ्याच वर्षांनी भारतात परतला होता, पण तो कधीच शिमल्यात गेला नव्हता. शिमल्याचे वारे त्याला एक वेगळीच अनुभूती देत होते. तो डोळे बंद करतो आणि सीटवर डोके ठेवून बसतो. शिमल्यात आल्यावर उदास जान्हवीलाही एक वेगळीच शांतता मिळत होती. सुमारे तासाभरानंतर त्यांची कार शिमल्याच्या सर्वात मोठ्या शहरातील रुग्णालयासमोर थांबते. जेव्हा जान्हवी तिथे पोहोचते, तेव्हा तिला दिसले की संपूर्ण हॉस्पिटल अंगरक्षकांनी व्यापले होते. हे अंगरक्षक वर्मा कुटुंबाचे होते, ज्यांनी हे रुग्णालय कव्हर केले होते, कारण मीडियाच्या लोकांना आत कुणीही प्रवेश दिला नव्हता.
मीडियाचे लोक जान्हवीला पाहताच तिच्याकडे येऊ लागतात. जेव्हा राघवच्या अंगरक्षकांनी मीडियाला राघव आणि जान्हवीकडे धावताना पाहिले तेव्हा ते त्वरित कृतीत उतरतात आणि दोघांनाही कव्हर करतात. जान्हवी आणि राघवला पटकन कव्हर करतात आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. जान्हवी हॉस्पिटलच्या हॉलमध्ये पोहोचताच तिची आई तिच्या डोळ्यांसमोर येते, जिची अवस्था फारच वाईट होती. ती रक्ताने माखलेली होती. आईला पाहताच तिची पावले थबकली. ती मागे पडल्यावर राघव तिला पकडतो आणि तसाच तो तिला पकडून तिच्या आईकडे घेऊन जातो. जान्हवी तिच्या आईला मिठी मारते आणि जोरजोरात रडू लागते. ती तिच्या आईला विचारते, आई हे सगळं कसं झालं आणि बाबा ठीक आहेत ना? हे सगळं कुणी केलं? जान्हवीची आई तिला सांगते की तुझ्या वडिलांच्या चुलत भावाने सर्व काही केले आहे. त्याला संपत्ती मिळवायची होती, पण आम्ही सर्व मालमत्ता तुझ्याकडे हस्तांतरित केल्याचे समजताच तो संतापला आणि मालमत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला तो जाऊ शकतो असे त्यांनी सांगितले. रागाच्या भरात त्याने तुझ्या वडिलांचा अपघात घडवून आणला आणि आता तो तुला शोधत आहे सर्वत्र, कारण आम्ही तुम्हाला आधीच मुंबईला पाठवले होते आणि तू कुठे आहेस हे कुणालाच माहीत नव्हते. प्लीज बाळा, स्वतःची काळजी घे. तुम्ही इथून दूर कुठेतरी जा. जेव्हा जान्हवी तिच्या आईचे म्हणणे ऐकते तेव्हा तिचे डोळे भरून येतात. राघवही त्याचं ऐकतो तेव्हा त्याचेही डोळे पाणावले. तो डोळे मिटून कधी जान्हवीकडे तर कधी तिच्या आईकडे पाहतो. त्यानंतर तो बॉडीगार्ड्सला काही इशारा करतो, पण त्याआधी संपूर्ण हॉस्पिटलमध्ये गोळीबाराचा आवाज येतो. सगळ्यांचे लक्ष तिकडे जाते. जान्हवीची आई नंदिनी घाबरते आणि जान्हवीला म्हणते, जान्हवी इथून पळून जा बाळा, कारण हॉस्पिटलमध्ये दुसरे कुणी नाही तर मनोहर वर्मा, जान्हवीच्या वडिलांचा चुलत भाऊ, जो सुमारे 50 वर्षाचा असेल, त्याच्या अंगरक्षकांसह हॉस्पिटलच्या आत येत होता. जो त्याला रोखण्यासाठी त्याच्या समोर येत होता तो त्याला मारत होता. जेव्हा जान्हवीच्या आईने पाहिले की जान्हवी जात नाही आणि तो माणूसही तिच्या खूप जवळ आला होता, म्हणून ती जान्हवीला तिच्या मागे घेऊन ढालीसारखी तिच्यासमोर उभी राहते. चेहऱ्यावर कठोर भाव घेऊन राघव त्या गुंडांकडे आणि स्वतःच्या मरकुरीने हळूहळू पुढे सरकणाऱ्या माणसाकडे बघत असतो. हा माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो हे राघवला बघायचे होते, म्हणून तो तिथेच शांतपणे उभा राहिला. राघवने पाहिले की जान्हवी घाबरली आहे आणि ती मागे गेली आहे, म्हणून त्याने जान्हवीचा हात धरला आणि तिला त्याच्या बरोबरीने उभे केले, कारण जान्हवी खूप घाबरली होती. राघव तिला सांत्वन देतो आणि म्हणतो की तू कधीच घाबरली नाहीस, मग तू आज कशी घाबरतेस? राघव सिंग समोर तू घाबरली नाहीस, मग अशा माणसासमोर तू कसं काय दुबळी झालीस? मनोहर येऊन त्या सर्वांसमोर उभा राहतो आणि जान्हवीकडे पाहतो. जान्हवीला पाहताच त्यांनी जान्हवीकडे हात पुढे केला, तर राघव जान्हवीसमोर येऊन उभा राहतो आणि मनोहरकडे पाहतो. मनोहर आणि राघव दोघेही एकमेकांकडे बघतात. मनोहर राघवकडे बघतो आणि दात घासत नंदिनीजींना टोमणा मारतो आणि विचारतो की हे संस्कार दिले आहेत का तुम्ही जान्हवीला, की जी शहरातून एक मुलगा सोबत घेऊन आली आहे? नंदिनीला खूप राग येतो आणि ती रागाने ओरडते, जान्हवीबद्दल तू असं कसं बोलू शकतोस? ती माझी मुलगी आहे. आम्ही तिला खूप प्रेमाने आपुलकीने वाढवले आहे. जर तू माझ्या मुलीबद्दल थोडेसे चुकीशी बोललात तर मी आपले नाते विसरून जाईल आणि मग मी काय करेन हे मला माहीत नाही. त्यानंतर ती जान्हवीचा हात धरून तिला तिच्या मागे उभी करते आणि राघवला बाजूला होण्यास सांगते. आता जेव्हा मनोहर आणि नंदिनी दोघेही समोरासमोर होते तेव्हा मनोहर नंदिनीला म्हणाला की तू कुणालाही हाक मारली तरी तुझी मुलगी आता माझ्याच घरची सून होईल. लवकरच मी तुझ्या मुलीला माझ्या मुलाची बायको करीन. त्यानंतर तुझ्या मुलीच्या नावावर असलेली संपत्ती फक्त माझीच असेल. जेव्हा राघव मनोहरकडून लग्नाबद्दल ऐकतो तेव्हा त्याला खूप राग येतो आणि रागामुळे त्याच्या मुठी घट्ट होतात आणि त्याचे डोळे लाल होतात. तो मनोहरला कॉलर धरून त्याच्यासमोर उभं करतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या जान्हवीची तुमच्या मुलाशी लग्न लावायचा विचार करायची? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि कान उघडा आणि ऐका की जान्हवी फक्त माझी आहे आणि नेहमीच माझी राहील. मनोहर त्याचे म्हणणे ऐकतो आणि म्हणतो, मला पण पाहायचे आहे आता की तू जान्हवीशी कसे लग्न करतो. तसेच राघव तिथल्या एका नर्सकडून चाकू घेतो आणि त्याचा अंगठा कापतो आणि जान्हवीची भांग तिथं उभ्या असलेल्या सगळ्यांसमोर त्याच्या रक्तानं भरतो. जान्हवी, मनोहर आणि नंदिनीचे डोळे शॉकने मोठे होतात. राघवने जान्हवीची भांग भरल्यामुळे सर्वजण भान हरपून एके ठिकाणी जाम होतात आणि डोळे मोठे करून उभे राहतात. पण नंतर नर्सच्या हातून काही गोष्टी पडतात ज्यामुळे सर्वांना भान येते. जान्हवीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात, कारण राघव अचानक तिच्यासोबत असे काही करेल असे तिला कधीच वाटले नव्हते. यावेळी तिला राघवचा खूप राग येत होता आणि रागाच्या भरात निडर होऊन ती राघवची कॉलर पकडून त्याला जोरात थप्पड मारते. त्यामुळे सर्वांचेच डोळे उघडेच राहतात. थप्पड लागल्याने राघवचा चेहरा एका बाजूला वळला होता. रागामुळे राघव आपल्या हातांच्या मुठी आवळतो आणि त्याने आपला राग शांत होण्यासाठी डोळे बंद केले. जान्हवी राघवला ओरडते, राघव सिंग, तुझी असे करण्याची हिंमत कशी झाली? मला वाटले तू एक चांगला माणूस आहेस.
की तू मला माझ्या आईबाबांकडे घेऊन आलास, पण तू माझ्याशी हे करशील मी कधीच विचार केला नाही. आय हेट यू राघव सिंग, आय हेट यू. आज मी बिनफेऱ्यांची तुझी बायको झाली आहे. आणि ती गुडघ्यावर बसून रडायला लागली. तिच्या आईचेही डोळे ओले होतात आपल्या मुलीला असे तुटताना पाहून. जान्हवीचे राघववर खूप प्रेम असते, पण तिला हे अचानक अशा पद्धतीने झालेले लग्न अजिबात आवडत नाही. राघव हळूच आपला राग शांत करतो आणि मग जान्हवीकडे बघतो. रडल्यामुळे तिचे डोळे सुजले होते आणि अजूनही तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. याआधी राघव जान्हवीजवळ बसेल की जान्हवीचे काका पटकन जान्हवीकडे जातात आणि आपली बंदूक तिच्या डोक्यावर ठेवत जान्हवीला उभे करताना ते म्हणतात, चूप, एकदम चूप. मी हा मेलोड्रामा कधीपासून पाहतोय. तू मला तुझं नाटक टीव्हीवरच्या सिरियलसारखं दाखवायला लागलीस. जान्हवीच्या डोक्यावर असलेली बंदूक पाहून नंदिनी घाबरली आणि ती मनोहरला ओरडून म्हणते, मनोहर सोड, माझ्या मुलीने तुझे काय नुकसान केले आहे. नंदिनीचे म्हणणे ऐकून मनोहर हसत हसत बोलतो, मी लवकरच तिला सोडून देईन, पण आधी तिची मालमत्ता तर माझ्या नावावर करू दे. जेव्हा राघव त्याचं ऐकतो तेव्हा त्याला खूप राग येतो आणि तो पुढे जायला निघतो. तेव्हा मनोहर त्याला सांगतो, ए मुला, जास्त हुशार बनण्याची गरज नाही. जर तू एक पाऊल पुढे टाकले तर तू तुझ्या या प्रिय पक्षाची मृत्यू पाहशील. यासोबतच तो जान्हवीच्या डोक्यावर आपली गन जोरात दाबतो, ज्यामुळे जान्हवीच्या तोंडातून किंकाळी येते. राघव आपली पावले तिथेच थांबवतो. जान्हवीची किंकाळी ऐकून नंदिनीजी घाबरतात आणि तिच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडतो, नाही नाही, तुम्ही ते करू शकत नाही. मनोहर, तू माझ्या मुलीशी हे करू शकत नाहीस. तुला जे पाहिजे ते तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता. तुम्हाला मालमत्ता हवी आहे तीही द्यायला आम्ही तयार आहोत, पण माझ्या मुलीला सोडा. मी तुझ्या पुढे हात जोडते. यासोबत नंदिनीजी गुडघ्यावर बसून मनोहरच्या समोर हात जोडते. ती त्याला जान्हवीला सोडण्याची विनंती करते, पण मनोहर तिचं ऐकणार नव्हता. संपत्तीची भूक त्याच्या डोक्यात होती. त्याला फक्त वर्मा कुटुंबाची संपत्ती कोणत्याही किमतीत आपल्या नावावर करायची होती. राघव जेव्हा पाहतो की परिस्थिती बिकट होत चालली आहे, तो स्वतःशीच म्हणतो की मला काहीतरी करायला हवं. यासह तो त्याच्या अंगरक्षकांना सिग्नल देतो. त्याचा संकेत मिळताच त्याच्या अंगरक्षकांना समजते आणि हळूहळू कोणाच्याही नजरेत न येता मनोहरची माणसे दिसेनाशी होऊ लागतात. सर्वजण त्याच्या रक्षकांना गायब करून त्यांच्या जागी उभे राहतात. हे रक्षक आपले नाहीत हे त्याला माहीतच नसते. राघव जेव्हा जान्हवीला पाहतो तेव्हा तिचा चेहरा पाहून त्याच्या मनात एक वेदना निर्माण होते, कारण जान्हवीच्या अशा अवस्थेची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. जान्हवीचे डोळे सुजले होते. रडल्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता आणि तिच्या चेहऱ्यांवर अश्रूंचे थेंब होते. राघव मनोहरकडे पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यात राग येतो. तो हळूच त्याच्या रक्षकांना काहीतरी इशारा करतो. रक्षक त्याचा संकेत समजून घेतात आणि आपापल्या पोझिशन घेतात. राघव लगेच कृतीत येतो आणि वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे मनोहरच्या हातातून बंदूक हिसकावून घेतो. मनोहरच्या हातातून बंदूक हिसकावताच तो धक्का लागून खाली पडतो. अचानक काय झाले कुणालाच कळत नाही. शॉक लागल्याने जान्हवीही खाली पडली. राघव पटकन जान्हवीला उचलतो आणि तिला छातीशी घट्ट मिठी मारतो. मनोहरला नुकतेच काय झाले ते समजत नाही, पण शुद्धीत देताच तो राघववर ओरडतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली मला खाली पाडायची? आता मी तुझी काय करतो ते बघ. यासह तो त्याच्या गार्डला कॉल करतो आणि राघवला संपवायला सांगतो. त्यांनी त्या मुलांना इशारा करताच ते लोक मनोहरच्याच डोक्यांवर बंदूक रोखून उभे राहतात. मनोहरला आता काय झालंय ते समजतच नाही. पुढील भाग लवकरच. नमस्कार मंडळी, ही कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.